महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची मौज मजा आणि महागडी जीवनशैली अशा कारणामुळे सिव्हिल इंजिनियर असलेल्या एका तरुणाने 36 चेन स्नॅचिंग केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या तरुणासह त्याच्या साथीदारांना गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। नाशिक रोडमधील जयभवानी रोड परिसरात राहणारा दंगल उर्फ रमेश अशोक पाटील, आडगाव शिवारात राहणारा तुषार बाळासाहेब ढिकले, नाशिक रोडच्या खरजूल मळ्यात राहणारा वीरेंद्र उर्फ सॅम शशिकांत निकम आणि हॅपी होम कॉलनीतील गोपाळ विष्णू गुंजाळ अशी ह्या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। यातला दंगल उर्फ उमेश हा इंजिनियर आहे, तर तुषार ढिकले याचा शिंदे टोल नाक्यावर बार आहे। या दोघांनी मिळूनच 20 चेन स्नॅचिंग केल्या होत्या। नंतर उमेश हा एकटाच महिलांच्या गळ्यातील चेन ओढू लागला। त्याने शहरातल्या सर्वच भागात गुन्हे करून लाखो रुपयांचं सोनं जमा केलंय। वीरेंद्रच्या मध्यस्थीने उमेशने चोरीचं सोनं गोपाळ गुंजाळ याला विक्री केलं। पोलिसांनी या गुन्ह्यात तब्बल 71 तोळे सोन्याचे दागिने, लगड आणि 2.5 लाखांची रोकड असा 29,32,173 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। आपला जीव धोक्यात घालून ही कामगिरी पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा तसंच अधिकाऱ्यांचा यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या वतीने गौरव करण्यात आला। याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली। ते याच्यामध्ये जे आरोपी आहेत तो 2019 पासून ते पूर्णपणे ॲक्टिव्ह आहेत आणि आतापर्यंत तो ॲक्टिव्ह आहेत। तो सुरुवातीला 2 व्यक्ती मिळून त्यांचा एक साथीदार होता, ज्याच्यामध्ये जे पिलियन रायडर होता तो मंगलसूत्र खेचण्याचे काम करत होता आणि हा मेन आरोपी जे आहेत ते बऱ्यापैकी मोटरसायकल चालवण्याचे काम करत होता। पण ते दोघांमध्ये थोडा वाद झाल्यामुळे आणि पैशाचे बंटवारामुळे त्याच्यामध्ये वाद झाल्यामुळे त्यांनी जे मेन जे आरोपी आहेत, जे इंजिनियर आहेत, पेशेने सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांनी सोडलं त्याचे साथ आणि एकटाच तो करायला सुरू केलं होतं। तो मागील 1.5 वर्षापासून तो एकटाच करत होता आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप तो शिताफीने करायचं आणि आणि त्याच्या पुढे जे फॉरवर्ड इंटिग्रेशन होता ते पण होत होता। ते सोनारला विकणे, त्याच्यामध्ये मध्यस्थी माणसाला शोधणे, हे सर्व तो वन मॅन आर्मी होता आणि पूर्णपणे एकदम खूप शिताफीने करत होता। पण आता आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टोली जे आहे ते हे करणारे, मध्यस्थी करणारे आणि सोनारचे जे ग्रुप आहे, तसेच मौज मजा करणारेचे ठिकाण आणि त्याच्यामध्ये सहभागी लोक, हे असा पूर्ण टोळीला आपण शोध घेतो आहेत। सध्या 7 लोकांना आपण अटक केलेला आहे। पुढे अजून अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन गांगुर्डे, नाशिक।